पाहूया ते विस्तृत बातम्या। महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे। परंतु या योजनेत सहभागी तरुणांची सरकारने फसवणूक केली असा आरोप राज्यभरातील आंदोलकांनी येथे केला। या प्रशिक्षणार्थींना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सांगलीत 5 दिवस धरणे आंदोलन नुकतेच झाले। अखेर मंत्री उदय सामंत सांगलीत आले। या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित केले। चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली आदी दूरदूरवरून तरुण येथे आले होते। सुमारे 500 तरुण आंदोलनात सहभागी झाले। त्यांच्यासह राज्यभरातील अनेक तरुणांना नोकरीचे गाजर दाखवलेल्या या विषयावर बैठक कधी होणार, बैठकीत काय होणार याकडे राज्यातील सहभागी तरुणांचे लक्ष लागले। प्रशिक्षणाच्या नावाखाली तरुणांना राबवून घेऊन आता वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे। कंत्राटी का होईना पण सेवेत कायम ठेवा अशी त्यांची मागणी आहे। परंतु निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी आता काय करायचे हा खरा प्रश्न आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती। या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगितले होते। या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वच क्षेत्रातील तरुणींना संधी मिळेल असा डंका पेटला होता। त्यामुळे अनेक तरुणांनी या योजनेत सहभाग घेतला। काहींनी खाजगी नोकऱ्या सोडूनही सहभाग घेतला। सुरुवातीला 6 महिने कार्यकाळ होता, तो नंतर 5 महिन्यांनी वाढविला। परंतु आता त्यांचे पुढे काय होणार याबाबत कोणतेही ठोसपणे काहीही सांगू शकत नाही। विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाकडून योजनांच्या घोषणांचा भडीमार करण्यात आला। मात्र अशा योजनांची अंमलबजावणी करताना आता सरकारच्या नाकी नऊ येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सद्यस्थितीत 1500 रुपये देताना ही सरकारची दमछाक होत आहे। सारा काही निवडणूक जुमला होता अशी टीका विरोधक नेहमीच करतात। लाडक्या बहिणींना खुश केल्यानंतर भावांनाही खुश करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली। तीही सरकारच्या चांगलीच अंगलट आली। कंत्राटी भरती तरुणांना देण्याइतपतही पैसे सरकारकडे नाहीत का अशी विचारणा येथे आंदोलनास बसलेल्या युवकांनी विचारला। प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण तर दिले नाहीच, उलट सेवेतील नियमित कामे करून घेण्यात आली। त्यामुळे मूळ उद्देशापासूनच ही योजना भरकटल्याचे आंदोलनस्थळी जमलेल्या तरुणांच्या संवादातून अधोरेखित झाले। राज्यातील काही प्रशिक्षणार्थींना 4 ते 6 महिन्यांचे मानधनही मिळालेले नाही। 6000 ते 10000 रुपये इतक्या तुटपुंजात मानधनावर प्रशिक्षणार्थींनी काम केले, तरीही त्यांना मानधनही नाही ही त्यांची क्रूर चेष्टा झाली। दुसरे असे, योजनेला मुदतवाढही नाही, थकीत मानधन कधी मिळणार याबाबत शाश्वती नाही। या योजनेतून नवीन काही शिकायला मिळेल, सरकारी नोकरीत आरक्षण मिळेल या आशेतून अनेकांनी प्रशिक्षण योजनेत सहभाग घेतला, परंतु थेट काम करण्यास सांगण्यात आल्याने प्रशिक्षण देण्यातच आले नाही। यासारख्या व्यथा अनेक प्रशिक्षणार्थींनी आंदोलनातून मांडल्या।